ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी माघार नाही. नाशिक विधान परिषद निवडणुकीत दराडे विरुद्ध गीते सामना रंगणार. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माघारीच्या अंतिम दिवशी मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. भाजपचे नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात आपली उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीतून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिलाय. ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी माघार का घ्यायची असा संतप्त सवाल करत गोकुळ गीते यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात थेट लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. भाजपचे प्रसाद हिरे यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने निवडणुकीच्या रिंगणात 3 उमेदवार उरले आहेत. माघारीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत असताना सुमारे 2:30 वाजता गणेश गीते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी गोकुळ गीते यांना माघार घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत माघार घेण्यास नकार दिला. गोकुळ गीते यांनी आरोप केला की महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झालाय. तसेच दराडे कुटुंबियांकडून उर्मट भाषेचा वापर झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय. दरम्यान गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की एका संभाषणादरम्यान आई वडिलांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा प्रकार घडलाय. त्यातूनच हा विषय चिघळलाय. निवडणुकीच्या आधीच आमचा बाप काढायला लागले. आमचाही राजकीय बाप देवेंद्र फडणवीस आहेत हे विसरू नका, असे वक्तव्य त्यांनी केले. गणेश गीते यांनी गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला, मात्र अंतिम मुदत संपेपर्यंत गोकुळ गीते माघारीसाठी आले नाहीत. त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहिली आहे. यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत आता नरेंद्र दराडे, गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे 3 उमेदवार मैदानात उतरले असून विशेषतः दराडे विरुद्ध गीते हा सामना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक. आणि जर मी खरोखर गुन्हेगार जर सापडलो तर ते माझे बंधू आहेत, ते म्हणतील ती शिक्षा मी घ्यायला. पण त्यांनी थेट आरोप केलाय तुमच्यावर, तुमचं नाव घेऊन. 100% त्यांची दिशाभूल या ठिकाणी केलेली आहे. जे माझे विरोधक आहेत ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना जे हवं होतं ते करण्यामध्ये ते यशस्वी झालेत. कोण विरोधक? मी ते आज या ठिकाणी खुलासा करणार नाही, कारण कोणी हे षडयंत्र आखलं त्याचा सुद्धा मला शोध भविष्यात घ्यावा लागणारच आहे. मित्र पक्षांकडनं तुमचा घात झाला असं दिसतंय, असं वाटतं का? नाही, मी इतका मोठा नाही, मी पक्षाविषयी काही बोलणार नाही. तुम्ही सकाळपासून माझ्या या पक्षाच्या प्रक्रियेमध्ये होते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं का मी 3 वाजेनंतर तुम्हाला सांगेन. आणि याच्यामध्ये गोकुळ भाऊंचा 100% गैरसमज झालेला आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की तो जर माझा व्हॉइस असेल, टेक्नॉलॉजी या AI च्या युगामध्ये टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे आणि तो तुम्ही लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतर तो माझा जर व्हॉइस असेल तर गोकुळ भाऊ, गणेश भाऊ जे सांगतील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तुम्ही तक्रार करणार का? तुम्ही म्हणता की बनावट आहे. नाही, तक्रार म्हणून नाही. गणेश भाऊ असतील, गोकुळ भाऊ असतील, दराडे परिवार असेल, हे एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये समज गैरसमज होत असतात. तुम्ही म्हणताय ती बनावट आहे, तुमच्या नावाने आहे, तेव्हा तुम्ही पोलिसात तक्रार करणार का? 100% त्याची शहानिशा तर होईलच ना. त्याची शहानिशा तर करावं लागणार आहे आणि मला सांगावं लागणार आहे. आता गोकुळ गीते समोर आहे, वडिलांविरोधात संघर्ष वाटतो या निवडणुकीचा. नाही, आज मी त्याबद्दल काही बोलू इच्छितो नाही, कारण आता मला शेवटी महायुती काय करते ते मी सांगू शकत नाही. पण मला गोकुळ भाऊंना आणि गणेश भाऊंना इतकंच सांगायचं आहे, पुन्हा तेच की आपल्या दोघांमध्ये काही लोकांनी गैरसमज निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या दोघांमध्ये कशी कुस्ती लागेल आणि ती कुस्ती लावून त्या ठिकाणी तमाशा बघायचं काम या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे. असो, तो गैरसमज लवकरच गणेश भाऊंचा आणि
आपला गोकुळ भाऊंचा त्या ठिकाणी निघेल, कारण आज आजचे संबंध नाही आहे, त्यांच्या चुलत्यांपासून आमच्या वडिलांचे जुने संबंध आहे, फॅमिलीचे रिलेशन आहे आणि मी यामध्ये 100% गोकुळ भाऊंची आणि गणेश भाऊंची भेट घेईल आणि मी त्यांना स्पष्टीकरण देईल. ही निवडणूक आता कठीण झाली आहे असं वाटतं तुम्हाला कुठेतरी? महायुतीमध्येच करता आव्हान होतं आणि गोकुळ गीते जे गणेश गीतेंचे भाऊ तेच मैदानात उतरले. नाही, मी आज त्याच्यावरती काही भाष्य करत नाही, कारण आज काही आपण सांगू शकत नाही. आता सगळे मोठे नेते त्या ठिकाणी सगळी प्रक्रिया करतील. हां, तर मला पुन्हा एकदा सांगणं आहे दोघा भावांना, ते माझे भाऊच आहे, गोकुळ भाऊ गणेश भाऊ, की तुम्ही ही ऑडिओ फॉरेन्सिक्स डिपार्टमेंटला पाठवा किंवा तुम्हाला कुठल्या लॅबमध्ये टेस्ट करायची असेल ती टेस्ट करा. माझी तुम्हाला विनंती का फक्त हा सांगणारा कोण आहे त्याचं सुद्धा मला गणेश भाऊनी आणि गोकुळ भाऊनी सांगावं, अशीच मी आपल्या माध्यमातून दोघांना विनंती करतो. धन्यवाद. ओके, थँक्यू. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.